नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता एड्सचे मोड ऑफ ट्रान्समिशन पाहूया. म्हणजे रीत किंवा पद्धत ट्रान्समिट होण्याची. मग त्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ HIV इन्फेक्शन जनरली ऑकर्स बाय, म्हणजे HIV एड्सचं जे इन्फेक्शन होतं ते साधारण कसं होतं ते पहिल्यांदा पाहूया. म्हणजे ट्रान्समिशन ऑफ HIV इन्फेक्शन जनरली ऑकर्स बाय, फर्स्ट पॉईंट त्यामध्ये सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजेच एखाद्याला एड्स झाला असेल, त्या व्यक्तीबरोबर सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर काय होऊ शकतं, HIV किंवा एड्स ट्रान्समिट होऊ शकतो. म्हणजेच फर्स्ट पॉईंट सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. सेकंड त्यामधला पॉईंट ट्रान्सफ्युजन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट्स. मग ट्रान्सफ्युजन करणं म्हणजेच दान करणं, थोडक्यात देणं दुसऱ्याला. कसलं ब्लड दिलं जातं चुकून, कंटॅमिनेटेड ब्लड, दूषित असलेलं म्हणजेच इन्फेक्शन झालेलं ब्लड, किंवा ब्लड प्रॉडक्ट्स दिले जातात. ब्लड प्रॉडक्ट्स माहीत आहेत तुम्हाला, ब्लड प्रॉडक्ट्स कोणते येतात? मी माहीत आहे असं गृहीत धरतो. ब्लड प्रॉडक्ट्समध्ये काय येतं, WBCs, प्लेटलेट्स, हे जे आहेत त्यामध्ये काय आहेत, ब्लड प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये जर WBCs कमी पडल्या तर त्याला WBCs एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये दिल्या जातात. किंवा एखाद्या व्यक्तीला ब्लड प्लेटलेट्स जर कमी पडल्या तर दुसऱ्या व्यक्तींच्या प्लेटलेट्स काढून जो ज्याच्यात कमी पडलेला आहे त्याला दिल्या जातात. हे झाले ब्लड प्रॉडक्ट्स. आणि त्याचबरोबर ब्लड हे जर कंटॅमिनेटेड असेल, दूषित, आणि ते जर ट्रान्सफ्यूज दिलं तर काय होऊ शकतो, एड्स. म्हणजे सेकंड पॉईंट ट्रान्सफ्युजन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट्स. थर्ड पॉईंट शेअरिंग इन्फेक्टेड निडल्स ॲज इन केस ऑफ इंट्राव्हेनस ड्रग अब्युजर्स. शेअरिंग इन्फेक्टेड निडल्स म्हणजे जे ड्रग अब्युजर्स आहेत, म्हणजेच मादक द्रव्ये जी घेतात, असे आत्ता सध्या बरेच नवीन पिढीमधली मुलं आहेत जी मादक द्रव्ये घेतात आणि जी मोठमोठ्या लोकांची मुलं आहेत, अशी बऱ्याच वेळा सापडलेली आहेत त्यांच्या फार्म हाऊसवर. मग अशी ड्रग अब्यूज करणारी म्हणजेच मादक द्रव्य घेतात, पण ती कशी घेतात, इंट्राव्हेनस. म्हणजेच इंट्राव्हेनस म्हणजे नस जी असते आपली शरीरातली, त्या नसमध्ये काय टोचलं जातं, निडल, आणि त्या निडलमधून ड्रग्ज सोडले जातात. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलं आहे, शेअरिंग इन्फेक्टेड निडल्स ॲज इन केस ऑफ इंट्राव्हेनस ड्रग अब्युजर्स. मग ते जे आत्ताची जी तरुण पिढी बरीच आहे त्यामध्ये एकानं वापरलेली निडल दुसरी व्यक्ती वापरते, आणि मग ती जर एखादी व्यक्ती जर इन्फेक्टेड असेल HIVनं तर दुसऱ्या व्यक्तीपर्यंत HIV जाऊ शकतो. म्हणून काय सांगितलेलं आहे, थर्ड शेअरिंग इन्फेक्टेड निडल्स ॲज इन केस ऑफ इंट्राव्हेनस ड्रग अब्युजर्स. फोर्थ पॉईंट इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लासेंटा. इन्फेक्टेड मदर म्हणजे ज्यावेळी प्लासेंटा मार्फत जातं, म्हणजेच ज्यावेळी फिटस हे युटेरसमध्ये वाढत असतं, गर्भाशयामध्ये, त्यावेळी ती जर मदर इन्फेक्टेड असेल तर तिचं जे तयार झालेलं चाइल्ड आहे, कशामध्ये, गर्भाशयात तयार झालेलं, युटेरसमध्ये तयार झालेला तो जो गर्भ असेल, फिटस किंवा कंप्लीट जर डेव्हलप असेल तर चाइल्ड, त्याला प्लॅसेंटामार्फत, नाळीमार्फत त्या इन्फेक्टेड मदरमधून HIV ट्रान्समिट होऊ शकतो. म्हणजेच फोर्थ पॉईंट इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लासेंटा. नेक्स्ट पीपल हू आर हाय रिस्क ऑफ गेटिंग HIV इन्फेक्शन इन्क्लूड्स. म्हणजे एखाद्या व्यक्ती अशा असतात की ज्या हाय रिस्क घेतात, आणि हाय रिस्क घेण्यामुळं काय होऊ शकतो, त्यांना HIVचं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजेच पीपल हू आर हाय रिस्क ऑफ गेटिंग HIV इन्फेक्शन इन्क्लूड्स. त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, हाय रिस्क काय बघा, फर्स्ट पर्सन्स हू हॅव मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स. म्हणजे एखादी अशी व्यक्ती असते की मल्टिपल सेक्शुअल पार्टनर ठेवते, एकापेक्षा अनेक लोकांशी सेक्शुअल संबंध ठेवते, अशी व्यक्ती काय घेत असते, ती हाय रिस्क घेत असते. म्हणजेच फर्स्ट पॉईंट
पर्सन्स हू हॅव मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, अनेक पार्टनर असतात सेक्शुअल कॉन्टॅक्टसाठी. सेकंड, ड्रग ॲडिक्ट्स हू टेक ड्रग्ज इंट्राव्हेनसली. मागाशीच सांगितल्याप्रमाणे जी आत्ताची जी तरुण पिढी मोठ्या श्रीमंत घराण्यातली जी आहे ती जवळजवळ बिघडल्यासारखी त्यामध्ये बरंच पर्सेंट आहे. ते जी मुलं मुली असतात ते काय करतात, इंट्राव्हेनसली ड्रग्ज ॲडिक्ट होतात. म्हणजेच ते नस जी असते शरीरावरची किंवा शरीरामधली त्या व्हेन्समार्फत ते काय करतात, सिरिंज आणि निडल वापरून ड्रग्ज त्यामध्ये बॉडीत घेतात आणि त्याचे ॲडिक्ट होतात, म्हणजेच ते व्यसनी होतात. आणि ह्याच्यामुळं सुद्धा काय होतं, HIV इन्फेक्शन होऊ शकतं. ही हाय रिस्क आहे. म्हणजे सेकंड, ड्रग ॲडिक्ट्स हू टेक ड्रग्ज इंट्राव्हेनसली. थर्ड पॉईंट, पर्सन्स हू रिक्वायर रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन्स. म्हणजेच जेव्हा जेव्हा गरज असते त्यावेळी जास्तीत जास्त ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. ही सुद्धा काय असते, हाय रिस्क असते. म्हणजेच जादा ब्लड ट्रान्सफ्युजन करू चालत नाही, तर त्यामध्ये त्याला लिमिटेशन असतात. म्हणजे थर्ड पॉईंट, पर्सन्स हू रिक्वायर रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन, वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजन करतात, ही सुद्धा एक हाय रिस्क आहे. आणि फोर्थ, चाइल्ड बॉर्न टू अॅन HIV इन्फेक्टेड मदर. आणि असा एखादं मूल जन्माला येतं की ज्याची मदर HIV इन्फेक्टेड असते, मग ते मूलसुद्धा काय होऊ शकतं, HIV इन्फेक्टेड होऊ शकते. हे सगळ्या हाय रिस्कमधले झाले. म्हणजेच फोर्थ पॉईंट, चाइल्ड बॉर्न टू अॅन HIV इन्फेक्टेड मदर. आता नेक्स्ट पाहूया, HIV or AIDS not spread by mere touch or physical contact such as hugging, handshake, sharing cloths, swimming pools, etc. HIV किंवा जो एड्स आहे तो त्यामध्ये आपल्यात एक दंतकथा तयार झालेली असतात की टच, स्पर्श केल्याने चुकीचं आहे, स्पर्श केल्याने HIV स्प्रेड होऊ शकत नाही. किंवा फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये काय दिलेलं आहे, हगिंग, एखाद्याला आलिंगन दिलं तरी HIV स्प्रेड होऊ शकत नाही. हँडशेक केलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर HIV असेल तर त्याच्याबरोबर हँडशेक केलं तरी स्प्रेड होऊ शकत नाही. शेअरिंग क्लॉथ्स, HIV इन्फेक्टेड पर्सन आहे त्याची जर क्लॉथ्स वापरली तरी स्प्रेड होऊ शकत नाही. स्विमिंग पूल्स म्हणजे स्विमिंग पूलमध्ये HIV पर्सन आणि इतर नॉर्मल पर्सन एकत्र स्विम केलं तरी स्प्रेड होऊ शकत नाही. म्हणजेच त्यामध्ये HIV or AIDS not spread by mere touch or physical contact such as hugging, handshake, sharing cloths, swimming pools, etc. Next, HIV or AIDS infected persons are not isolated from family and society. एखाद्या जर व्यक्तीला HIV म्हणजेच एड्स झाला असेल आणि ती जर इन्फेक्टेड पर्सन व्यक्ती असेल तर तिला फॅमिली किंवा सोसायटीमधून वेगळं कधीही ठेवायचं नाही. म्हणजे कुटुंबामधून आणि आपण जिथं या सोसायटीत राहतो तिथून वेगळं ठेवायचं नाही. म्हणजेच HIV or AIDS इन्फेक्टेड पर्सन्स आर नॉट आयसोलेटेड फ्रॉम फॅमिली अँड सोसायटी. नेक्स्ट, नो एनी साइन ऑफ डिसीज आर सीन. इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फ्रॉम 6 months to 10 years. मग HIV झालेला सजासजी लक्षणं कळत नाहीत. ह्याचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो HIV झालेल्या लोकांचा साधारण 6 महिन्यापासून 10 वर्षापर्यंत असतो. म्हणजे काहींच्यामध्ये 6 महिन्यातच HIV झालेलं कळेल, काहींना 10-10 वर्ष HIV झालेला कळत नाही. No any sign of disease are seen. Incubation period ranges from 6 months to 10 years. म्हणजेच ह्यामधली कोणतीही लक्षण दिसत नाहीत HIV झालेली. सहजासहजी 6 महिन्यापासून 10 वर्षापर्यंत 6 महिन्यापर्यंत पण दिसत नाहीत आणि 10 वर्षापर्यंत त्यांचा ते काय असतो, इन्क्युबेशन पिरियड असतो. त्यामुळं सहजासहजी त्याची लक्षणं दिसत नाहीत. प्रिव्हेन्शन ऑफ एड्स. प्रिव्हेन्शन प्रतिबंध कशावर, एड्सवर, HIV वर. मग त्यामध्ये प्रतिबंध काय केला पाहिजे तर एड्स हॅज नो क्युअर, हेन्स प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ऑप्शन.
एड्स हा बरा होऊ शकणारा आजार नाही. तर ह्याच्यावर काय आहे तर प्रिव्हेन्शन, प्रतिबंध हाच चांगला त्यातला पर्याय, उत्तम पर्याय आहे. एड्स हॅज नो क्युअर, हेन्स प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ऑप्शन. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन आवर कंट्री द नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन NACO and other non-governmental organization NGOs are doing to educate people about AIDS. मग त्यामध्ये आपल्या देशामध्ये साधारण काय केलेलं आहे तर ह्याच्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी एड्सबद्दलची आपल्यामध्ये कोण काम करते तर एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे NACO नावाची, नॅको नावाची, ती एक काम करते संस्था. आणि दुसरं नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन ज्या NGOज खाजगी असतात त्यासुद्धा लोकांच्या मध्ये एड्सबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचं काम आपल्या देशात करत आलेल्या आहेत. म्हणजेच फर्स्ट पॉईंट हे प्रिव्हेन्शन आहे. इन आवर कंट्री द नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन NACO NACO अँड अदर नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन NGOs are doing to educate people about AIDS. Next, second point, WHO who has started a number of programs to prevent the spreading of HIV infection. WHO म्हणजे कोण नव्हे, तुम्हाला माहीत आहे, याचा ठराविक जणांना लॉंग फॉर्म माहीत असेल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आत्ता तर तुम्ही वारंवार या कोरोनामध्ये ऐकत आलेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना, ह्यांनी सुद्धा HIV इन्फेक्शनचं जे स्प्रेडिंग आहे ते प्रिव्हेंट कसं करता येईल, प्रतिबंध त्याच्यावर कसा घालता येईल, याच्यासाठी अनेक प्रोग्राम तयार केलेले आहेत आणि ते सुरू केलेले आहेत, जेणेकरून HIV किंवा एड्सबद्दलची जागरूकता निर्माण होईल. म्हणजे सेकंड पॉईंट, WHO हॅज started a number of programs to prevent the spreading of HIV infection. Next, third, disposable needles and syringes should be used in public and private hospitals and clinics. म्हणजेच आत्ता सध्या डिस्पोजेबल निडल्स आणि सिरिंजेस वापरले जातात, पण चुकून अगदीच अमागास अप्रगत जर भाग असेल तर तिथं एखादा व्यक्ती त्यामध्ये 2 नंबर करू शकतो. मग ह्यासाठी जागरूकता निर्माण केलेली आहे. त्यासाठी पब्लिक आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि क्लिनिकच असतात. म्हणजे सार्वजनिक खाजगी जे दवाखाने आहेत यांच्यामध्ये डिस्पोजेबल निडल्स आणि सिरिंजेस वापरले जातात, जेणेकरून कशाचं प्रिव्हेन्शन होईल, एड्सचं प्रिव्हेन्शन होईल. म्हणजेच थर्ड पॉईंट, डिस्पोजेबल निडल्स अँड सिरिंजेस शुड बी युज्ड इन पब्लिक अँड प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड क्लिनिक्स. नेक्स्ट, फोर्थ, free distribution of condoms, controlling drugs abuse, advocating safe sex, and promoting regular checkups for HIV in susceptible populations. ही जी आपली लोकसंख्या आहे ह्यामध्ये जास्तीत जास्त आपली घनदाट असणारी लोकसंख्या आहे, त्यामध्ये काय केलं पाहिजे तर फ्री डिस्ट्रीब्युशन कंडोमचं केलं पाहिजे. कंट्रोलिंग ड्रग ॲब्यूज म्हणजेच जे व्यसन आहेत, मादक द्रव्य आहेत, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तसंच सेफ सेक्सबद्दल माहिती सांगितली पाहिजे. तसंच रेग्युलर चेकअप HIVचं केलंच पाहिजे. हे काय त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ एड्स. म्हणजेच फोर्थ पॉईंट, फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ कंडोम्स, कंट्रोलिंग ड्रग ॲब्यूज, ॲडव्होकेटिंग सेफ सेक्स अँड प्रोमोटिंग रेग्युलर चेकअप्स फॉर HIV इन ससेप्टिबल पॉप्युलेशन्स. मग त्यामध्ये infection with HIV or having AIDS is something that should not be hidden, since then the infection may spread to many more people. आणि हे जे HIVचं इन्फेक्शन असतं ते लपवून ठेवायचं नाही किंवा दडवून ठेवायचं नाही. त्यानं काय होऊ शकतं, लपवून ठेवण्यानंतर इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं मेनी मोर पीपलमध्ये. म्हणजेच त्यामध्ये इन्फेक्शन विथ HIV or having AIDS is something that should not be hidden, since then the infection may spread to many more people. हे आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. धन्यवाद.